स्वतःवर विश्वास ठेवला की प्रत्येक नवीन सुरुवात सुंदर वाटते. मागे वळून पाहू नका. तुमच्यासाठी अजून खूप सुंदर वाटा बाकी आहेत. शांतपणे पुढे चला. तुमची मेहनत एक दिवस नक्की बोलणार आहे. तुम्ही कुठलाही फोटोचा व्हिडिओ बनवता तेव्हा तुमचे चेहरे जे आहे व्हिडिओमध्ये सेम राहत नाही. त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने फोटो घ्यायचे आहे की फोटो जो आहे ना आपल्याला तो एकदम छान पद्धतीने घ्यायचा आहे. कुठला त्याच्यावर सनग्लासेसचा इफेक्ट नसो, शॅडो नसो, चेहरा हाताने झाकलेला नसला पाहिजे. अशा पद्धतीने जे फोटो आहे ना ते व्यवस्थित घ्यायचे आहे. आता साईड पोज, अप पोज जे असतात ना त्या घ्यायच्या नाही आहे. त्यामध्ये जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर त्यामध्ये चेहरा जो आहे तो पूर्ण क्लिअर दिसायला हवा. चालतात ते फोटो पण ते चेहरा क्लिअर असायला पाहिजे, कारण यामध्ये आपण व्हॉइस जनरेट करत आहोत. त्यामुळे आपल्याला ते जे फोटो आहे ते व्यवस्थित फोटो पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते फोटो घ्यायचे आहे. बघा आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे कशा पद्धतीचे फोटो घ्यायचे आहेत. तर सर्व माझ्या फोटोचे प्रॉम्प्ट जे आहे मी इथे लिहून ठेवलेले आहे आणि इथे अशा पद्धतीने माझे सर्व फोटो जे आहे ते मी बनवून घेतलेले आहे. बघू शकता वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आहे, वेगवेगळ्या पोजमध्ये आहे, बघू शकता इथे. तर आता इथे फोटो बनवताना आपल्याला प्रॉब्लेम काय येतो बघा. आपण काय करतो, रेफरन्स फोटोसाठी हा फोटो घेतो, कुठलाही एक फोटो घेतो. फोटो घेतल्यानंतर आपण दुसऱ्या रेफरन्ससाठी जेव्हा आपण दुसरा फोटो बनवतो तेव्हा दुसरा फोटो देतो. असं काही करायचं नाही आपल्याला. एका वेळेस एकच फोटो घ्यायचा आहे आणि एकाच फोटोमधून तुम्ही वेगवेगळे फोटो कसे तयार करणार. बघा आता इथे हा फोटो अपलोड केल्यानंतर आता दुसरा इमेज आपला इथं हा प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर इथे अशा प्रकारचा इमेज तयार होतो, म्हणजे इथे फोटो तयार होतो. तर इथे या फोटोवर टच करून इथे बघा एडिटचं ऑप्शन आहे. ह्या एडिटमध्ये जाऊन तुम्हाला सर्व तुमचे प्रॉम्प्ट काय करायचे, पेस्ट करायचे. हे पेस्ट केल्याने काय होतं, त्याला जास्त सिग्नल जातं ChatGPTला की चेहरा असाच ठेवायचा आहे आणि प्रॉम्प्टमध्ये पण दिलेला आहे की चेहरा सेम ठेव म्हणून. दोन्ही याचं कॉम्बिनेशन होऊन तो अजून खूप छान पद्धतीने फोटो आपल्याला क्लिअर देतो. बघू शकता आता इथे. आता मी या प्रॉम्प्टचा हा फोटो बनवून घेतलेला. असे वेगवेगळे फोटो माझे 4 फोटो जे आहे ते मी बनवून घेतले. आता याचा व्हिडिओ कसा बनवायचा आता ते बघूया. तर इथे बघा YT क्रिएट नावाचं ॲप आहे, ते ओपन करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ओपन केल्यानंतर इथे व्हिडिओ जनरेट आहे. आता व्हिडिओ जनरेट केल्यानंतर इथे बघा प्लसचं चिन्ह आहे. या प्लसच्या चिन्हावरून तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. बघा मी आता हा फोटो जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे. आता इथे प्रॉम्प्ट कुठला टाकायचा आहे तर बघा आता मी दाखवते तुम्हाला. बघा आता इथे प्रॉम्प्ट कुठला टाकायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओसाठी एक प्रॉम्प्ट देते. हा प्रॉम्प्ट तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये वापरू शकता. तुमचा फेस जो आहे तो कन्सिस्टन्सी राहील. बघा आता मी इथे मराठी डायलॉग पण घेते याबरोबर. इथे असा हा प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर इथे हा असा पेस्ट करायचा आहे. आता इथे पेस्ट केला आपण इथे जनरेटवर टच करायचं आहे. इथे छान पद्धतीने आपल्याला व्हिडिओ जो आहे तो बनवून देईल. आता मी इथे एक व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. मी माझे बाकीचे सर्व व्हिडिओ जे आहे ते ऑलरेडी बनवून ठेवलेले आहे. बघा असा प्रॉब्लेम येतो कधी कधी, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथून बॅक यायचं आहे, पुन्हा जनरेटवर टच करायचा आहे. असा जर प्रॉब्लेम येत असेल तर पुन्हा मग इथे टच करत जायचं आहे. अशा पद्धतीने 1-2 वेळा करून बघायचं. जर हे जमलंच नाही तर मग तुम्हाला काय करायचं, इथे जो आपला यूट्यूबचं जे अकाउंट आहे ते चेंज करून घ्यायचं आहे. चेंज केल्यानंतर तुम्हाला इथे छान छान पद्धतीने जे व्हिडिओ बनवण्याचं जे ऑप्शन आहे ते येऊन जातं. बघू शकता आता इथे बघा. आता इथे मी हे पेस्ट करते, पुन्हा दुसरं अकाउंट ओपन करून. अशा पद्धतीने तुम्ही हे जे प्रॉब्लेम आहे तुमचा व्हिडिओ बनवताचा येणार नाही. मला याच्यासाठी 1-2 अकाउंट जे आहे ते यूट्यूबसाठी ते बनवून ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यावरचं लिमिट संपलं की त्याच्यावर, यावर इश्यू आला की त्याच्यावर, अशा पद्धतीने तुम्हाला हे चेंजेस करायचे आहे. याने काय होतं, छान पद्धतीने आपले व्हिडिओ जे आहे ते बनवता येतात. आता इथे मी जो प्रॉम्प्ट दिलेला आहे तुम्हाला तोच प्रॉम्प्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये वापरायचा आहे. कुठल्याही व्हिडिओमध्ये वापरा तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला जे फेस आहे ते कन्सिस्टन्सी देणार आहे. त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. फक्त तुमचं जे डायलॉग आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. व्हिडिओ बनवून दाखवते मी कशा पद्धतीने बनवलेला आहे बघा. स्वतःवर विश्वास ठेवला. यूज व्हिडिओवर जाऊन इथे बघा यूज व्हिडिओवर जाऊन अशा पद्धतीने तुम्हाला हे व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. आता इथे बघा लास्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काही दाखवतं ते कट करायचं आहे आणि व्यवस्थित एडिटिंग करून घ्यायचे आहे व्हिडिओचे. त्यांना आपल्याला काय होतं, पुन्हा आपल्याला काय करावं लागते, फोटो ॲड करावं लागतं. आता बघा प्लसच्या चिन्हावर टच केलं की आता इथे जाऊन आपल्याला पुन्हा फोटो ॲड करावा लागतो, पुन्हा आपल्याला टेक्स्ट ॲड करावा लागतो आणि आपण जो काही सर्व कॉपी केलेला हे आहे डायलॉग वगैरे सर्व आता एकच प्रॉम्प्ट जो आहे सगळ्या व्हिडिओमध्ये ठेवायचा आहे ना आपल्याला. त्यासाठी आपण काय करतो, पुन्हा कॉपी करतो आणि पुन्हा टाकतो. असं न करता तुम्हाला काय करायचं, एक मी ट्रिक सांगते.
या बघा क्लिपवर टच करायचं आहे. क्लिपवर टच केल्यानंतर इथे बघा लास्टमध्ये खाली बटन्स आहे, डुप्लिकेट नावाचं ऑप्शन येते. यावर टच केल्यानंतर हा जो आता डुप्लिकेट झालेला क्लिप आहे यावर काय करायचं आपल्याला टच करायचं आहे. आणि इथे बघा खाली बटन्स आहे एकदम पहिल्या नंबर 2 नंबरला. तर इथे एडिटिंग जनरेटमध्ये यायचं आहे. आता एडिटिंग जनरेटमध्ये आल्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्हाला बघा, आता इथे मी दाखवते. आता हा जो दुसरा माझा डायलॉग आहे मी काय करते, हा कॉपी करते. हा असा कॉपी करून आपल्याला इथे मी आता हा दुसरा डायलॉग कॉपी केला. आता हा पहिला डायलॉग काय करायचा आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे. हा आता काढल्यानंतर इथे दुसरा जो डायलॉग होता आपला तो टाकायचा आहे. कॉमा वगैरे निघाला ना याचा, पुन्हा याला कॉमा द्यायचा. आता इथे बघू शकता आपण हा डायलॉग पेस्ट केलेला आहे. आता इथे याच्याच बरोबर आपल्याला फोटो पण अपलोड करून घ्यायचा आहे दुसरा. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे जे आहे ना, आता इथे बघा मी माझा दुसरा फोटो जो आहे तो अपलोड करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे फोटो जे आहे ते ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला हा जो प्रॉम्प्ट आहे हा डिलीट पण करावा लागणार नाही आणि तुम्हाला म्हणजे नेहमी अपलोड पण करावं लागणार नाही कॉपी पेस्ट करून. बघू शकता इथे फक्त तुम्हाला डायलॉग लिहावं लागेल आणि इथे फोटो ॲड करावा लागेल. या दोनच गोष्टी करायच्या आहे. नंतर जनरेटिंगवर टच करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो बनवायचा आहे. तर आता इथे बघा मी पुन्हा जनरेटवर टच करते आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे मी, थोडा फास्टमध्ये करते. मागे वळून पाहू नका. बघा आता इथे अशा पद्धतीने आपला बघा चेहरा कन्सिस्टन्सीने दिलेला आहे. कुठेही काहीही मिस्टेक झालेली नाही. खूप छान पद्धतीने दिलेला आहे. फक्त या दुसऱ्या साईडने बघत आहे त्यामुळे आपल्याला तसं दिसत आहे. आणि इथे बघा चेहऱ्यामध्ये काहीच म्हणजे असा फरक वगैरे दाखवलेला नाही आहे, सेम टू सेम आहे. आणि बघा तुम्हाला अशा पद्धतीचे जरी तुम्ही फोटो घेतलेत तरी चालतात, पण चेहरा क्लिअर असायला हवा, ब्लर वगैरे नसावा. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. आता इथे एक्सपोर्टचं बटन आहे. या एक्सपोर्टच्या बटनवर टच करून तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. बघा इथे मी सर्व व्हिडिओ जे आहे ते बनवलेले आहे. बघू शकता इथे सर्व क्लिप व्यवस्थित आहे. कुठेही चेहरा म्हणजे मिस्टेक झालेला नाही आहे. व्यवस्थित छान पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे चेहऱ्यामध्ये. तर हा व्हिडिओ मी पूर्ण व्हायटी क्रिएट ॲपमध्येच बनवलेला आहे. बघू शकता इथे. तर मी हा व्हिडिओ जो आहे तो इथून डाउनलोड करते. अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व क्लिप जे आहे ते बनवून घ्यायचे आहे. मी 4 क्लिप बनवलेल्या आहे. तुम्हाला ही समोरचे क्लिप बनवून घ्यायचे आहे. मी तुम्हाला 2 क्लिप कशा बनवायच्या हे सांगितलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या लोकेशनमध्ये वेगवेगळे ड्रेस बदलवून आपला चेहरा कन्सिस्टन्सी ठेवून कशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवू शकतो. उद्याचाही व्हिडिओ बघायला विसरायचं नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.